नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। आज खूप दिवसातून आपण एक मोराची लेटेस्ट मेहंदी डिझाईन घेऊन आलेलो आहोत। यामध्ये आपल्याला मोराचा पॅटर्न शिकायचा आहे अगदी सोप्या पद्धतीनं। तर यासाठी आपल्याला मोराचे आउटफिट प्रॉपर फिनिशिंग येणं खूप महत्त्वाचं आहे। तर त्याच्या आउटफिटमधला अगदी टफ अवघड असा भाग म्हटलं तर त्याचा मानेचा भाग हा आपल्याला वरून खालच्या बाजूस निमुळता होईल अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे। जसा व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप याचे आउटफिट कंप्लीट करून घ्यायचं आहे। अगोदर त्याच्या पंखाचे भाग आणि त्याच्यावरती मानेची डिझाईन कवर करून नंतर आपल्याला खालील भाग त्याला अटॅच करून घ्यायचा आहे। या सगळ्यानंतर आपल्याला पिसाराची डिझाईन आपण वरच्या साईडला काढलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार खालीसुद्धा पिसाराचे डिझाईन काढून वेगळ्या पद्धतीचे मोराचे ट्युटोरियल तयार करू शकता, परंतु मी इथं वरच्या बाजूच्या पिसाराची मेहंदी डिझाईन तयार केलेली आहे। तर यानंतर आपल्याला कंप्लीट आउटफिट तयार झाल्यानंतर आपण जो पंखांचा भाग काढलेला आहे त्यामध्ये आपल्याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाईन कवर करू शकता। तर मी तसं अगदी स्मॉल सर्कलची डिझाईन सोप्या पद्धतीने कवर केलेली आहे। त्याची चोच आपल्याला पूर्ण बोल्ड करून घ्यायची आहे आणि याच्या मध्यभागी हा आपल्याला डिझायनर पिकॉक असल्यामुळे आणि मेहंदीमध्ये डिझाईन कवर करायची असल्यामुळे आपण याच्या मध्यभागी आपल्या आवडीनुसार डिझाईन थोडीशी अटॅच करून घ्यायची आहे। याच्यानंतर आपल्याला उर्वरित जो भाग राहिलेला आहे तो आपल्याला डार्क करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूंनी। तर मोराच्या ट्युटोरियलमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीचे मोराचे डिझाईन आपण काढू शकतो। त्यासाठी आपल्याला त्याचे आउटफिट कंप्लीट येणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर आपण त्याला वेगवेगळ्या आकारामध्ये वेगवेगळ्या डिझाईननी कवर करू शकतो किंवा वेगवेगळे मोराचे पॅटर्न आपण नक्कीच शिकू शकतो। तर यामध्ये खूप सारे डिझाईन्स आहेत। तुम्ही जशी जशी प्रॅक्टिस कराल तसे तसे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे डिझाईन मेहंदीमध्ये काढता येतील। तर याच्यानंतर आपल्याला मोराच्या पिसारामध्ये डिझाईन कवर करायची आहे। आपण आपल्या आवडीनुसार ती करू शकतो। तर मी इथं थोडे थोडे गॅप सोडून पानाचे आकार दिलेले आहेत। थोडा थोडा गॅप सोडून आपल्याला पूर्ण पिसाराभर पानाचे आकार देऊन घ्यायचे आहेत। पानाचे आकार एकसारख्या आकाराचे येतील अशा पद्धतीने काढून घ्या आणि पानाचे आकार आपल्याला डार्क लाइनिंग न करता फेंट लाइनिंग देऊन घ्यायचे, म्हणजे आपल्याला ते ॲडजस्टसुद्धा करता येतील। तर मोराची डिझाईन आपल्याला ब्राईड वर्कमध्ये किंवा फ्लोरल डिझाईनमध्ये सुद्धा मोराचे खूप महत्त्व आहे। तर त्यासाठी आपल्याला मेहंदीमध्ये मोर येणं खूप महत्त्वाचेच आहे। या पानांच्या आकारामध्ये तुम्ही डार्क डॉट्स त्याच पानांच्या शेपचे देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून आतील डार्क डॉट आणि बाहेरील पानाचा आकार खूप सुंदर अशा पद्धतीचं दिसून येईल। इथं सोप्या पद्धतीमध्ये मोराची डिझाईन कवर होत आलेले। तर राहिला माझ्या चॅनलचा विषय, तर इथं तुम्ही हा व्हिडिओ बघताय तशाप्रमाणे बाकीचे व्हिडिओ पण नक्की बघा। सोप्या पद्धतीतील मराठी भाषेतील मेहंदीची माहिती आणि खूप सुंदर अशा मेहंदी डिझाईनसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडले तर बाकीचे व्हिडिओ नक्कीच बघा आणि आपण प्रॅक्टिसने नक्कीच मेहंदी शिकू शकतो, आपलं एक प्रोफेशन तयार करू शकतो। तर तुम्ही बघू शकता अगदी सोप्याच पद्धतीने सुंदर असं मेहंदीचं ट्युटोरियल इथं तयार झालेलं आहे। तर बाकी व्हिडिओंना व्हिजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आभार।